आदिनाथा इथे आहे होय. ए आदिनाथा, या या ना आजोबा या. या बसा ना. काही बोलायचंय का तुम्हाला? मला हाक मारायची, मी आलो असतो. श्रीराम श्रीराम. असू दे रे. बसून बसून जडत्व येत माणसाला. माणसानी सतत फिरत राहावं, काम करत राहावं. आजोबा बोलवलत मला? ये. काय झालं आजोबा? काही सिरियस आहे का? छे छे, सिरियस वगैरे काही नाही. जे एकाला सांगणार होतो ते दोघांनाही कळावं म्हणून बोलवलं तिला. मला सांग, तुझं उद्याचं वेळापत्रक काय आहे कामाचं? का? म्हणजे तसं उद्या काही महत्वाचं काम नाहीये मला. मला वसईला जायचंय. मला सोडायला येशील का? आजोबा अचानक वसईला? अचानक नाही शुभ्रा, आधीच ठरवलं होतं मी. पण मधूही इथे नव्हता. तुम्ही दोघं देखील कोकणात गेला होता. म्हटलं तुम्ही आल्यावर जावं वसईला. बरेच दिवस झाले सारखं मनात येतंय. वाडा आपल्याला हाक मारतोय आणि सहसा मी वाड्याची हाक टाळत नाही. विष्णू काका, सोपान आजोबा बरे आहेत ना? धड धाकट आहेत. त्यांना काहीही झालेलं नाही. वाडाही अगदी ठणठणीत आहे. मग तुम्ही म्हणाल कशाला जाताय वाड्यावर? हो, माझं म्हणणं आहे की राहा ना आणखीन काही दिवस. छान, अगदी मधुसारखं बोलला. त्याच्याकडून हे ऐकायला लागू नये म्हणून आधी तुला येऊन सांगितलं. हो आजोबा, तुम्ही वाड्यावर गेलात ना की घर सुनं सुनं वाटतं. वाड्याचं देखील हेच म्हणणं आहे. आता काय करू? माझी मोठी पंचायत होते बुवा. जशी तुम्ही माझी नातवंड आहात तसाच मी वाड्याचा नातू आहे. एकीकडे नातवंड बोलवतायत, दुसरीकडे आजोबा. आजोबा जा तुम्ही तुमच्या आजोबांना भेटायला. आम्ही तुम्हाला भेटायला वाड्यावर येऊ. आजोबा मी येतो तुम्हाला सोडायला. आता सगळ्यांनी एकमेकांचं ऐकलं. आता माझं ऐकाल का? मी माईने शिकवलेल्या गुळाच्या पोळ्या केल्यात. अरे वा. चला मी तयारी करते. चला पंत. मी पुढे मी आलोच. श्रीराम श्रीराम. थँक यू व्हेरी मच. बर, घाबरू नको. आज काही मागायला नाही आले, द्यायला आले. तू आयुष्यभर लक्षात ठेवशील अशी गोष्ट देणार आहे आज. पूनम, पूनम, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मा. हॅपी बर्थडे डिअर मम्मा. घे ना मम्मा. थँक्स नाही म्हणणार? थँक्स. काय शोधतेस? काटे नाही मोजणार, सगळे काढून टाकलेत मी. बघ
काटे काढलेस पण स्वतःकडेच ठेवलेस, फेकून नाही दिलेस. जगासाठी ही गोष्ट निरुपयोगी असेल, पण काट्यांसारखी उपद्रवी गोष्ट माझ्यासाठी खूप उपयोगाची आहे, नाही का? लोकांना त्रास द्यायला. तुझं ना मला हेच नाही आवडत मम्मा. एवढ्या प्रेमानं मी गुलाबाची फुलं आणली, त्याच्या मागचा उद्देश समजून घेण्याचा सोडून तू काट्यांबद्दल बोलतेस का ते स्वतःलाच विचार. काहीने एक फूल दिलं ना तरी ते 100 फुलं मिळाल्याचा आनंद देतं, आणि तू अख्खा फुलांचा गुच्छ दिलास ना तर काटे टोचणार नाहीत ना अशी शंका आधी मनात येते. काही वेळा भेट काय दिली हे महत्वाचं नसतं, कुणी दिली यावर अनेक गोष्टी ठरतात. हॅलो. नाही आज नको. आज मला बाहेर जायचंय, पुण्याला. हो, नंतर बोलतो. बाय. एनिवे, आज तुझ्या आयुष्यातला हा दिवस सर्वात मोठा असू दे. आणि असणारच नाही का मम्मा? कारण तू ज्यांना जवळचं समजतेस ते सगळेच आज तुला भेटायला येतील, शुभेच्छा देतील आणि एखादं फूल वगैरे देतील. अँड डोंट वरी, तुझ्या या आनंदात मी अजिबात विरजण घालणार नाहीये. मी बाहेर जाते. हॅपी बर्थडे टू यू मम्मा. आय लव्ह यू. हो मम्मा, हो मी येते. हां, बाय. काय मॅडम, कुठे निघालात? बरं झालं आलास, चल. नाही, मी आलो ते बरं झालं हे कळलं, पण तू बाहेर निघालेस हे फार बरं नाहीये. मी ममांकडे चालली. ममांकडे? आर यू मॅड? आपण खड्ड्यात पडलो आणि आपल्याला कोणीतरी बाहेर काढलं की पुन्हा मुद्दाम खड्ड्यात उडी मारलीच पाहिजे का? सुलेखा तिथे असेल तर काय असं म्हणायचंय का तुला? तर सुलेखा तिथे नाहीये, ती बाहेर गेली. कायमची बाहेर गेली का? जशी बाहेर गेली तशी परतही येऊ शकते. हो, पण तोपर्यंत आपण बाहेर पडू ना. आपण काय खो करायला चाललोय का? नाही, विश करायला. स्वप्नील आज ममांचा वाढदिवस आहे आणि माझी खूप इच्छा आहे त्यांना घरी जाऊन विश करण्याची. पण प्रिया, आणि मी एकटी कुठे जाते? तू आहेस ना माझ्या बरोबर. मी येतो असं म्हणालो. तू नाही असं सुद्धा म्हणाला नाहीयेस. प्रिया, दिस इज चीटिंग. स्वप्नील प्लीज. नाही, लेट मी थिंक. स्वप्नील प्लीज रे, गेले किती दिवस मी घराबाहेर पडले नाहीये. अरे, घराबाहेरचं जग विसरायला झालंय आता मला. प्लीज. एक अट, आपण हे घरातल्या कोणालाही सांगणार नाही होत. कम ऑन प्रिया. स्वप्नील, अरे घरचे मला बाहेर नाही जाऊ देणार. तुला माहितीये का मी काय सांगणार आहे त्यांना? की मी तुझ्या बरोबर बाहेर चालले आणि तूच मला घरी सोडणार आहेस. तू बरोबर आहेस म्हटल्यानंतर ते मला अंटार्क्टिकावर सुद्धा सोडायला तयार होतील. पण स्वप्नील, ममांचं नाव नको. अगं पण स्वप्नील प्लीज, तुला माहितीये ना मला. ए प्रिया, पास. उगाच आता इमोशनल ब्लॅकमेलिंग नको. नौटंकी. काय, माझी भाषा बदलली आहे ना. नौटंकी तुझ्या संगतीचा परिणाम. थँक्यू. मग आता माझी गुरुदक्षिणा म्हणून निघूया. चला. हॅलो बाबा, पिऊ बोलतीये. बोल पिहू, पुन्हा एखादं वाईट स्वप्न पडलं का? नाही हो, छान स्वप्न पडलं, कारण स्वप्नात तुम्ही होतात. आणि काय बोललो मी स्वप्नात? नाही, काही बोलला नाहीत, माझ्याकडे बघून हसलात. माझ्याबद्दल खूप विचार करतेस ना, म्हणून दिसलो तुला.
स्वप्नात. बाबा तुम्ही हल्ली कॅब यूज करता का हो? मी नाही ग. पण ना स्वप्नात तुम्ही कॅब घातली होती आणि नेहमीसारखे दिसत नव्हतात, वेगळेच दिसत होतात. वेगळे म्हणजे? वेगळे म्हणजे बाबा बाबा इथे कोणीतरी येते, मी तुम्हाला नंतर फोन करते, ठीक आहे? खरं तर आज मी तुला फोन करून सांगणार होते डबा घेऊन येऊ नकोस म्हणून. का? का काय ग, हळूहळू सवय नको का करायला मला? काही गरज नाहीये. शुभ्रा, राधा वहिनी, आधी पूर्ण बऱ्या व्हा आणि मग कामाला लागा. तसं नाही ग, कसं तरी वाटतं. सारखा सारखा काय त्रास द्यायचा आपल्या माणसांना? आपली माणसं म्हणतात आणि त्रास होतो असंही म्हणतात. अहो आपल्या माणसांकडे हट्ट करायचा असतो, हक्कच असतो तो आपला. तर यावर काय बोलणार मी? काही बोलू नका तुम्ही, फक्त आराम करा. बरं मला सांग, प्रथमेश कसा आहे? कालच मला सांगायचा प्रयत्न करत होता, आई आजारी आहे तर तू ती भाषा शिक म्हणून. बघ ना, माझ्या आजारपणामुळे आमची शिकवणी थांबली. काळजी करू नका तुम्ही, लवकर बऱ्या व्हा, तोच तुमचा क्रॅश कोर्स घेईल. आज आणशील त्याला? संध्याकाळी आणते. आणि येताना डबा आणायचा नाही आणि हे सांगायचा हक्क आहे माझा. ठीक आहे, इथे येऊन स्वयंपाक करीन. शुभ्रा, हा माझा हट्ट आहे. तुम्ही बसा, मी वाढून आणते. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मम्मा. हॅपी बर्थडे मम्मा. प्रिया, एवढं सगळं कशासाठी? हं, माझं काय वय आहे आता वाढदिवस साजरा करायचं? अरे मम्मा, तुम्हाला माहितीये का, वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी आपण मोठे होत असतो, पण वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक जण फक्त 5 वर्षाचा असतो, एन्जॉय करण्यासाठी. बसा बसा, मी काहीतरी खायला घेऊन येते. नो 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 मम्मा, कुठे जायचं नाही, तुम्ही आमच्या बरोबर बसायचं आणि छान गप्पा मारायच्या. अगं पण प्लीज. हो मम्मा. अय्या, वाव मम्मा, ही फुलं कोणी दिली तुम्हाला? सुलेखाने. सुलेखा? सुलेखा सुलेखा घरी आहे? ती घरी असताना मी तुम्हाला कसं बोलवेन? पुण्याला गेली आहे ती. पुण्याला? कशाला पुण्याला? मला काही सांगितलं नाही तिने. पुण्याला कशाला गेली असेल आता ही? बापरे, मम्मा, पुण्याला मनीषाची आई राहतात. मी एक मिनिट. हा, बघते मी. हॅलो, मी प्रिया बोलते. हां, तुम्ही कुठे आहात? म्हणजे घरीच आहात ना का? ओ हां, मग ठीक आहे. नाही नाही नाही, काही नाही, विशेष काही नाही आहे. मी सहजच केला होता फोन. तुम्ही निघण्यापूर्वी मला जरा फोन करा. हां हां, ओके, बाय. सुलेखा पुण्याला गेली. पुण्याहून कितीही फास्ट म्हटलं तरी परत यायला 2 ते 3 तास लागतील. ही संधी वाया घालवून चालणार नाही. काय ग, काय झालं? नाही, काही नाही. म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाहीये. मनीषाच्या आई पुण्यात नाहीच आहेत, त्या नाशिकमध्ये आहेत. बरं झालं. मम्मा, आम्ही निघतो. अरे चल. तुम्ही काहीच घेतलं नाही आणि असंच निघालं? मम्मा, आम्ही काय पाहुणे आहोत का? आम्ही हप्त्याने येऊ परत आणि आम्हाला हवं ते घेऊ. हा, चल स्वप्नील, निघूया. एक मिनिट. हॅलो, या राईट नाव? ओके ओके, या, नो प्रॉब्लेम, आय विल बी देअर. ओके ओके. काय रे, तू कुठे चाललास? अगं मला एक अर्जंट मीटिंग आली, पण मी तुला घरी सोडून जाऊ शकतो? नाही, तू हो पुढे हो.
मी इथे थांबते थोडा वेळ आणखी. अगं पण अरे स्वप्नील, मला घाई नाही आहे घरी जायची. आणि मी घरी गेले ना की मग आराम कर म्हणून मला झोपायला लावतील. ओके ओके फाईन, ठीक आहे. पण इथून निघताना मला फोन कर. ओके, हो. बाय मम्मा. मग आता तू जेवणच जाशील ना? नाही, मी निघते. मी निघते मामा. मला ऍक्च्युली काम आठवलं आता अचानक. अगं अशी काय तू? मग त्याच्याबरोबर नाही का जायचं? नाही, कारण तो त्या दिशेला मला जायचंच नव्हतं. मला दुसरीकडे. मी निघते मामा. हा. सॉरी स्वप्नील, खोटं बोलले मी तुझ्याशी. पण खरं बोललेस तर कदाचित मी जिथे जाते तिथे तू मला जाऊच दिलं नसतंस. आणि मला तिथे जावंच लागणार आहे. अनेक खऱ्या गोष्टी बाहेर काढायला यापेक्षा चांगली संधी मला यानंतर नाही मिळणार. थोडक्यात तुमची कोकण ट्रिप आनंददायी ठरली तर. इट इज नाईस टू सी यू हॅपी आफ्टर अ व्हाईल मिसेस शास्त्री. सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडत होत्या आणि सुदैवाने अजूनही घडतायत. फक्त कधी कधी माईची खूप आठवण येते. ती मला घेऊन जाणार आहे इथून काही दिवस, पण मी नाही म्हणाले. डॉक्टर, बोला मिसेस शास्त्री. डॉक्टर, काय झालंय तुम्हाला? बोलता बोलता मध्येच गंभीर होता. कुठल्या तरी विचारांमध्ये हरवून जाता. इतकं अस्वस्थ मी तुम्हाला आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाहीये. हो मिसेस शास्त्री, ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार नव्हतो, पण गेले काही दिवस मी खूप डिस्टर्ब्ड आहे आणि त्याचा परिणाम आपल्या सेशन्सवर होतोय. तुम्हाला आठवत असेल मिसेस शास्त्री, मला एक मुलगी आहे, पियू. माझी बायको आणि मी आम्ही काही वर्षांपूर्वी सेपरेट झालो. त्यानंतर पियू मध्ये आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद नव्हता, कॉन्टॅक्ट नव्हता. मला असं वाटायचं तिच्या आईनं तिला कायमचं माझ्यापासून तोडलंय. पण काही दिवसांपूर्वीच पियूचा मला फोन आला आणि मला कळलं तिला मला भेटण्याची प्रचंड ओढ आहे. आणि खरं तर तिला माझी आठवण झाली कारण तिला कसली तरी भीती वाटते. पण मग तुम्ही तिला भेटत का नाही? कारण कायदा आड येतोय, राधर आणला जातोय. कोणाकडून? तिच्या आईकडून. ती एक खूप मोठी वकील आहे आणि याच गोष्टीमुळे मी गेले काही दिवस डिस्टर्ब्ड आहे मिसेस शास्त्री. एक सांगू डॉक्टर, तुमच्या बोलण्यावरून असं जाणवत आहे की तुम्ही मनापासून खूप दुखावलेले आहात. पण अजूनही सगळ्या गोष्टी सांगत नाही आहात. मला तुम्ही सगळ्या गोष्टी सांगाव्यात अशी माझी अपेक्षा नाही आहे. पण तुम्ही कोणाशी तरी बोला मन मोकळेपणाने. जसं मी माझ्या गोष्टी आदिनाथांना सांगते, आजोबांशी बोलते. आपल्या माणसाकडे मन मोकळं केलं तर फरक पडतो. सेशन्स कोणाची चालू आहेत मिसेस शास्त्री? थँक्यू मिसेस शास्त्री.